वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की मुलांची शैक्षणिक प्रगती असू दे किंवा मुलांचा अभ्यास असू दे, हे पालकांसाठी खरं तर खूप चॅलेंजिंग असतं किंवा त्यांच्यासाठी एक मोठा टास्क असतो हा। तर काय सांगू शकता की या सगळ्यांना सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करता येईल, वास्तुशास्त्राचा उपयोग कसा काय त्यांच्यावर साधता येईल? मगाशी मी ज्या विषयाला टच केला तो पुन्हा या प्रश्नामध्ये त्या गोष्टी म्हणजे एकीकडे पालकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत। पुन्हा मी त्याच्यावर असं म्हणेन की मला वेगळं त्याच्यावर चर्चा बोलायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आज आम्ही वास्तुरविराजमध्ये 19 वर्षापासून जे काम करतोय आणि आमच्याकडे अशी सिस्टीम आहे की माझे वास्तुतज्ञ हे वास्तु परीक्षणाला जात असतात आणि ते पूर्णपणे लोकांना गाईड करत असतात। मी असं म्हणेन की 100तल्या हार्डली 5-1 केसेसमध्ये किंवा 5-10 केसेसमधल्या क्लायंट्सना मी किंवा माझी मिसेस आम्ही प्रत्यक्ष ऑफिसमध्ये भेटायची वेळ देतो। आता या ठिकाणी आमचा गेल्या जवळजवळ 10 वर्षातला एक अनुभव असा प्रकर्षाने सांगतो की ज्या घरामध्ये इयत्ता 9वी ते ग्रॅज्युएशनच्या लेवलमध्ये किंवा या क्षेत्र म्हणजे या रेंजमध्ये जर कोणा विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत असेल तर मी निश्चित सांगेल की यातील 80% पॅरेंट्स हे अतिशय टेन्शनमध्ये असतात किंवा प्रचंड तणावाखाली ते वावरत असतात। हा एक महत्त्वाचा भाग इथे नमूद केला पाहिजे आणि याला कारण मी असं म्हणेन की तो पालकांच्या अवास्तव अपेक्षा तो भाग पुन्हा मी बाजूला ठेवतोय, पण या रेंजमधले 9वी ते ग्रॅज्युएशनच्या शिक्षण क्षेत्रातली मुलं ही का कोण जाणे पण विक्षिप्त वागणं म्हणजे अक्षरशः कधी कधी त्यांचं वागणं इतकं गंभीर विचित्र असतं की आई वडिलांना त्यांच्याशी बोलावं की न बोलावं, त्यांना प्रश्न विचारावे की नाही विचारावे एवढं टेन्शन आलेलं असतं। किंवा एक तर काय होतं ना की काही ठिकाणी या विद्यार्थ्यांना बेसिकली अभ्यास म्हणजे वर्षभर टंगळमंगळ केलेली असते आणि ऐन परीक्षेच्या वेळी जागे झालेले असतात, त्यामुळे टेन्शन आलेलं असतं। मग आता हे आणि दुसरी एक गोष्ट आहे की आजकाल घरामध्ये एकच कार्ट असतं। अगदी मी कार्ट हा शब्द मुद्दाम त्यावेळी मुद्दाम हेतुपुरस्सर होता, त्या एकट्या कार्ट्याचे आई वडील वाजवीपेक्षा जास्त कौतुक करत असतात, त्यामुळे ते बऱ्याच वेळा ते शेफारतं आणि वर्षभर टंगळमंगळ न केल्यामुळे परीक्षेच्या वेळी ते टेन्शन येतं। तर दुसरीकडे काही ठिकाणी काही विद्यार्थी असे असतात की इमाने इतबारे करत असतात पण तरी त्या डोक्यात काही जात नसतं। मगाशी जसं म्हटलं विसर्जन भाग किंवा चुकीच्या दिशेमध्ये किंवा त्यांची बुद्धिमत्ता, किंवा काही ठिकाणी असं असतं की म्हणजे आई वडील डॉक्टर म्हणून मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, हा जो काही एक प्रकार जो चालतोय अजूनही आपल्या समाज पद्धतीमध्ये, तर त्या ह्याच्यामुळे कुठेतरी त्या विद्यार्थ्याला मारून मुटकून बसवलं असतं आणि मग त्याचं डोकं चालत नसतं। अशा केसेसमध्ये एक तर ती मुलं खूप विक्षिप्त वागतात, म्हणजे अनप्रिडिक्टेबल आणि म्हणजे अक्षरशः गंभीर परिस्थिती असते। त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा असं असतं की त्या मुलांना आणि पालकांना आमच्या ऑफिसमध्ये बोलवतो आणि एकीकडे पालकांचं आणि मुलाचं या दोघांचं व्यवस्थित परीक्षण करत असतो वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून। या ठिकाणी एक गोष्ट असते की या मुलांच्या विक्षिप्त वागण्यामध्ये वास्तुदोष हा एक भाग आहे, पितृदोष हा दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग मी असं म्हणेन की ज्याला पास्ट लाईफ रिग्रेशन, पूर्वजन्माचे काही परिणाम, या गोष्टी प्रकर्षाने बघाव्या लागतात आणि ह्या बघून मी असं म्हणेन की त्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना आम्ही काही विविध अशा आध्यात्मिक सेवा आणि वास्तुदोष निवारण उपाय या दोन्ही गोष्टी आम्ही देत असतो आणि त्याचा सातत्याने आढावा घेऊन आम्ही त्या विद्यार्थ्याला म्हणजे जो अक्षरशः हाताबाहेर गेलेल्या केसेस ज्या आहेत त्या 95% केसेस विदिन कंट्रोलमध्ये आणणं हे सहज शक्य होतं, प्रोव्हाइडेड या सगळ्या गोष्टीमध्ये पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दिलेल्या आध्यात्मिक सेवा इमाने इतबारे करणं। अर्थात आजच्या तरुण मुलांमध्ये बऱ्याच वेळा असं आहे की या आध्यात्मिक सेवा करणं सुरू म्हणजे जेव्हा त्यांना आपण सांगतो तेव्हा त्या ऍक्सेप्ट करायला ते तयार नसतात, पण जर त्याच्या मागचं लॉजिक किंवा सायन्स मी किंवा माझ्या मिसेसने जर त्या मुलांना समजावून सांगितलं तर म्हणजे एक गोष्ट मला निश्चित सांगतो की ही मुलं इमाने इतबारे करतात। म्हणजे अक्षरशः मी असं म्हणेन की काही ठिकाणी तर माझा अनुभव असा आहे की आई वडील एक वेळेस आध्यात्मिक सेवा करणार नाही पण मुलगा इमानदारीत करतो, तो आधी आडेवेडे घेतो पण वन्स ही इज कन्व्हिन्स्ड अबाउट द लॉजिक अँड द सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह तो निश्चितपणे इमाने इतबारे करतो
आणि तो मुलगा सहज बाहेर येतो. सो थोडक्यात मी असं म्हणेन की वास्तू, पितृदोष आणि पास्ट लाईफ या सगळ्यांचा विचार करून जर आपण त्या विद्यार्थ्याचा अभ्यास केला, त्याला योग्य उपाययोजना दिल्या, तर तो संकटातून सहज बाहेर पडतो. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही जसं म्हणताय की आध्यात्मिक उपासना करणं सुद्धा या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं असतं. तर आध्यात्मिक उपासना आणि खरंच मुलांची शैक्षणिक प्रगती आहे किंवा त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या अभ्यासावरचा परिणाम आहे, याचा खरंच एकमेकांशी खूप संबंध असतो का आणि त्याचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काही संबंध असतो? येस, याच्यामध्ये बेसिकली मी असं म्हणेन की अतिशय प्रकर्षाने मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू शकतो की मुलांनी रोज गणपती अथर्व शीर्ष म्हणणं हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्वाचं आहे. अच्छा. दुसरी गोष्ट, अभ्यासाला सुरुवात करताना जर त्यांनी सरस्वती वंदना किंवा सरस्वती प्रार्थना किंवा सरस्वती मंत्र म्हणणं हा उपाय केला तर खूप चांगला आहे. याही व्यतिरिक्त मी असं म्हणेन की वास्तुरविराज तर्फे एक विशेष यंत्र विकसित केलं गेलेलं आहे. यामध्ये बेसिकली असं करायचं असतं की त्या विद्यार्थ्याने अभ्यासाला बसताना पहिल्यांदा 5 वेळा प्रदीर्घ श्वास घ्यायचा, म्हणजे प्राणायामाचा आविष्कार त्याने करायचा. प्रदीर्घ श्वास घ्यायचे, 5 वेळा हळुवारपणे सोडायचे. ते 5 वेळा ते केल्यानंतर त्याने सरस्वती मंत्र किमान 11 वेळा किंवा 27 वेळा म्हणायचा. पुन्हा 5 वेळा प्रदीर्घ श्वास घेऊन सोडायचा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. किंबहुना या मंत्रांच्या दरम्यान आमच्याकडे एक खास असं डिजिटल किंवा न्यूमेरिकल एक यंत्र आहे, ते त्याने एका कागदावर ड्रॉ करायचं, प्राणायाम करायचा आणि मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात. अशा पद्धतीने जर त्याने दिवसातून फक्त एकदा सुरुवातीला जेव्हा तो अभ्यासाला बसतो तेव्हा त्या विद्यार्थ्याने जर ते केलं तर त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये खरोखर खूप चांगले रिझल्ट्स त्याच्यातून मिळतात असा आमचा मोठा म्हणजे डेटाबेस निश्चित सांगतो. सो हा एक जर प्रकार केला तर मी असं म्हणेन की निश्चित आपण त्या एकीकडे म्हणजे या आध्यात्मिक सेवांच्या माध्यमातून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, ग्रास्पिंग वाढवणं आणि शैक्षणिक प्रगती साधणं. इवन वास्तुरविराजद्वारा अनेक वेळा विद्यार्थ्यांचा एकंदरीत विचार सगळा अभ्यास करून त्यांना काही विशिष्ट प्रकारचे क्रिस्टल्स, पेंडंट्स अथवा ब्रेसलेट्स ही सुद्धा त्यांना ॲडवाइस केली जातात आणि त्यातून सुद्धा आपण त्यांची शैक्षणिक प्रगती उत्कृष्ट साधत असतो. अशा प्रकारे सर, शैक्षणिक प्रगतीवरच खरं तर त्याचं करिअर अवलंबून असतं. तर करिअर करत असताना किंवा शैक्षणिक प्रगती केल्यानंतर करिअर करत असताना त्याचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काही संबंध असू शकतो का? किंवा या सगळ्याचा कसा काय प्रभाव पडू शकतो एकंदरीत करिअर? अतिशय महत्वाचा भाग असा आहे की इनफॅक्ट ऑफलेट गेल्या काही वर्षांपासून म्हणजे गेल्या 2 ते 3 वर्षातली आणखीन एक डेव्हलपमेंट अशी की मी यापूर्वी प्रकर्षाने आर्किटेक्चर कॉलेजेस, सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजेस, MBA कॉलेजेस याच्यामध्ये मला बेसिकली MBA मध्ये रोल ऑफ वास्तुशास्त्र इन कॉर्पोरेट मॅनेजमेंट या विषयावर मला बोलण्यासाठी बोलवलं जात असे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र हा एक कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी सायन्स असल्यामुळे त्याच्यासाठी मला तिथे बोलवलं जायचं. पण आता प्रकर्षाने मी असं म्हणेन की अगदी साध्या कॉमर्स आर्ट्स कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना बेसिकली करिअर सक्सेस आणि वास्तुशास्त्र किंवा मी असं म्हणेन की अकॅडमिक अँड करिअर सक्सेस म्हणजे जसं आता आपण चर्चा करतोय शैक्षणिक प्रगतीसाठी वास्तुशास्त्र. मुलांना जर वास्तुशास्त्र फॉलो करा तुमचं शैक्षणिक पद्धत प्रोग्रेस एक्सेल होईल किंवा वाढेल, हा एक भाग. तसंच बेसिकली एक लक्षात घ्या की याच नॉर्थ ईस्टचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर म्हणजे करिअरवर, चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळणं, हस्तगत करणं हा एक भाग आहे. तर त्या करिअरमध्ये स्टॅबिलिटी मिळवणं, मग त्यासाठी साऊथ वेस्टचा परिणाम आणि त्या करिअरच्या क्षेत्रामध्ये कम्युनिकेशन आणि रिलेशनशिप हे वायव्य दिशेच्या माध्यमातून ते त्यांनी कसं मिळवायचं आणि त्यांचं करिअर कसं सक्सेसफुल करायचं हा एक वेगळा विषय जो बेसिकली मी एका विशिष्ट व्याख्यानाच्या माध्यमातून तो मांडत असतो. थोडक्यात कसं आहे की करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा ईशान्य, नैऋत्य आणि वायव्य या 3 दिशा खूप महत्वाची भूमिका अदा करत असतात आणि त्याचं थोडक्यात इफ दे अंडरस्टँड किंवा त्यांना जर वास्तुशास्त्र कळलं तर ऑटोमॅटिकली त्यातून त्यांची शैक्षणिक प्रगती आढळते. म्हणजे इथे मला एक गोष्ट अशी सांगायची की एकीकडे जर मुलांना असं वाटत असेल की ते प्रयत्न करतायत पण यश मिळत नाहीये किंवा त्याच त्यांच्या पालकांना सुद्धा मी असं सांगेल की तुम्ही मुलांना सगळ्या सुविधा देतायत, मुलं त्यांच्या परीने प्रयत्न करतायत पण जर यश मिळत नाहीये तर मात्र मग निश्चित मी असं म्हणेन की तुमची वास्तू जरा चेक करा. खरंच ईशान्येमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, नैऋत्य वायव्यमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, या सगळ्या गोष्टींचा प्रकर्षाने अभ्यास करू आणि त्याच्यावर जर उपाययोजना केल्या म्हणजे तोडफोड न करता जर ते वास्तुदोष दूर केले
तर निश्चित त्यांचं नक्कीच नक्कीच. शैक्षणिक प्रगती साधत असताना किंवा अभ्यास करत असताना बऱ्याच मुलांना फ्रस्ट्रेशन येतं, ते डिप्रेशनमध्ये जात असतात, तर त्यांच्यावर सुद्धा काय उपाययोजना आहेत ते जाणून घ्यायचे. मात्र इथे काय छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा वास्तू रविराज, वास्तू संस्कृती.